व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आपल्या इंडियन मोमावंतीमध्ये। तर जसं की तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला, मी किनवटवरून वापस आलेली आहे नांदेडला। आणि आल्यावरती प्रत्येक महिलांचं, प्रत्येक लेडीजचं काम असतं की घराला साफसफाई करणं। त्याच्यामुळे जाणं खूप जीवावर येतं। बाकी सगळं व्यवस्थित आहे, पण आता एक एक टप्प्याने एक रूम आवरायची आहे। कारण की कधी पण सांगते, काम जर करायचं असेल ना, ॲट अ टाइम सगळ्याच रूमचं काम करू नका, कारण की ते आपल्याच जीवावर येतं। तर तुम्हाला दाखवते मी कसा हाल झालेला आहे माझ्या रूममध्ये। तर इथे आहे आमचे डेली यूजचे सगळे धुतलेले कपडे, ह्याला आता घड्या करायचे। तिथे अर्णूचं खेळणे आहेत, आणि इथे आहे रद्दी म्हणजे पुस्तकं आहेत मागच्या वर्षीचे, LKG UKGचे अर्णवचे, परत फर्स्ट क्लासचे आहे, त्याच्यामध्ये भरून आहे। आणि मला सगळं आवरायचं आहे। फक्त डेली यूजचेच कपडे आहेत। आता यातले मी पण सॉर्ट करणार आहे की काही द्यायचे आहेत का, काही ठेवायचे आहेत का। तर इथे मी आता फास्ट फॉरवर्ड करते आहे, कारण की भरपूर आवरायचं होतं। तुम्हाला दिसत आहे, सर्वप्रथम मी अर्णवच्या खेळण्या ज्या आहेत त्यासाठी एक खूप छान असं बास्केट केलेलं आहे। त्या बास्केटमध्ये मी त्याच्या नेहमी खेळण्या ठेवत असते, अर्णवच्या खूप लहानपणापासूनच्या खेळण्यात। तर त्या आधी सॉर्ट करून घेतलं, कारण की गादीवर वगैरे इकडे तिकडे खूप खेळण्या पडलेल्या होत्या। आणि शेजारीच मी अर्णवला बसवलं होतं अभ्यासाला। तर इथे मी आधी सगळ्या माझ्या कपड्यांची व्यवस्थित घडी करून ठेवते आहे, जेणेकरून मला ती कपाटात भरताना पटपट भरता यावी। तर डेली यूजच्या कपड्यांची मी अशी घड्या करते, आणि जे कपडे मला इस्त्री करून ठेवावे लागतात तर त्यांना मी इस्त्री करून घेते। व्हिडिओ तुम्ही पाहत आहात। खरं तर कसं असतं, आपण गृहिणी आवरताना सगळ्यांचा विचार करून व्यवस्थित आवरतो। आणि कपाट ना, कधी पण मला असं वाटतं की डेली यूजचे कपड्यांचं सेक्शन वेगळं असला पाहिजे, आणि आपल्या बाहेर जाण्या येण्याचे जे ते कपडे आहेत त्यांचं पण सेक्शन वेगळं असला पाहिजे, कारण की जेणेकरून खालीवर कपडे होणार नाही। तर हे माझं असं कपाट आहे, 3 डोअरचं कपाट आहे। यामध्ये मी फक्त माझे आणि अर्णवचेच कपडे ठेवते, आणि खाली अंथरुणं वगैरे ठेवते, कोणी एक्स्ट्रा पाहुणे वगैरे आले तर त्यासाठी। तर इथे दाखवते मी तुम्हाला कपाट कसं आहे माझं। तर हे जे बास्केट आहे, मी डीमार्टमधनं काही बास्केट्स घेऊन आलेली आहे। तर या बास्केटमध्ये फक्त माझे नाईट पॅन्ट आणि टी-शर्ट्स वगैरे असतात, जेणेकरून बास्केट हे सेक्शन असं आहे की जिथे आपल्याला लागेल तेच आपण घेऊ शकतो वस्तू। तर यामध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगते मी, जर बास्केट्स पण नसतील आपल्याकडे किंवा कमी असतील, तर हे जे खोके असतात ना कपड्यांचे, हे पण आपण यूज करू शकतो ॲज अ बास्केट म्हणून। तर मी ह्या साईडला ठेवून तुम्हाला दाखवते आहे। माझ्याकडे होतं एक खोकं, तर मी काय करते आता, याच्यामध्ये माझे जे कुर्ती वगैरे आहेत तर त्याचं एक सेक्शन वेगळं ठेवलेलं आहे मी। फक्त त्या साईडला टॉपच भेटतील माझी कुर्तीज वगैरे, आणि इकडच्या साईडचे जे बास्केट आहे त्यामध्ये मी माझी लेगिन्स वगैरे असे पॅन्ट्स वगैरे ठेवते, जेणेकरून फटाफट सापडेल। आणि समजा आपण कोणाला पण काढायला लावलीत कपडे, तर त्यांना पण ते कपाट उघडल्यावरती एकदम कळून जाईल की कुठे काय ठेवलेलं आहे, दिसायला पण छान दिसतं। अर्णवचे बास्केट आहेत, ज्यामध्ये त्याचे डेली यूजचे टी-शर्ट्स आहे आणि शर्ट्स आहे फक्त। आणि वरच्या ह्याच्यामध्ये मी सगळ्या त्याच्या छोटे अंडर गारमेंट्स जे असतात, जसं की त्याचे बनेन वगैरे आहे, तर ते मी या बास्केटमध्ये ठेवलेलं आहे। कारण की जेव्हा आपल्याला लागेल तेव्हाच फक्त आपण ते बास्केट काढायचं आणि त्यामधून ती वस्तू काढायची। कोणाला पण पटकन सापडेल असं, किंवा मग अर्णवला पण त्याच्या वस्तू सापडतात। तर हे ना मी असे सेक्शन्स करून ठेवलेले आहे, पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी। तर या सेक्शनमध्ये कसं आहे की फक्त त्याच्या बनेनी आणि छोटे त्याचे जे शॉर्ट्स असतील तर ते मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून अर्णवला असेल, मला असेल, सकाळच्या वेळेस घाई असते शाळेची मुलांची, तर त्यावेळेला आपल्याला कुठे काय ठेवलेलं आहे हे बघायची पण गरज पडणार, आणि फटाफट माहिती असतं, कपाट उघडलं की त्यामध्ये ती वस्तू पटकन आपल्याला दिसून जाते। आता हे एक बास्केट दिसतं, यामध्ये मी फक्त माझे सॉक्स आणि अर्णवचे सॉक्स ठेवलेले आहेत। याच्यामध्ये फक्त मी डेली वेअरचेच माझे कपडे वगैरे ठेवते आहे, जेणेकरून ते पटपट सापडतात। आणि ना पॅन्टच्या अशा एकदम बारीक अशा फोल्ड आपण घड्या जर केल्या ना, तर ती जी पाहिजे तीच आपण घेऊ शकतो। तुम्ही व्हिडिओत पाहत आहात। आता मी इथे हे त्याचे फंक्शनल जे कपडे आहेत ते सगळे सॉर्ट करते। एका साईडला सगळे त्याचे कुर्ता जॅकेट वगैरे ड्रेस ठेवते, दुसऱ्या साईडला त्याचे सगळे टी-शर्ट्स वगैरे असे शॉर्ट्स वगैरे सगळे ते ठेवते आहे, जेणेकरून मला माहिती आहे की काय सेक्शनमध्ये अर्णवचे काय कपडे आहेत, आणि हे आवरताना पण खूप सोपं जातं। तुम्ही पण ही ट्रिक नक्की वापरा, आणि युजफुल असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा।
हे जर तुम्ही बॉक्स बघतायत, हा मी मेशोवरनं असे 2 बॉक्स मागवलेले आहेत. खूप मोठे आहेत साईजनी आणि यामध्ये मी फक्त अर्णवचे माझ्या शर्ट्स जे आहेत ते त्याचे फंक्शनल शर्ट्स असे कपडे अरेंज करू शकतात. ते स्पेशली लहान सगळे टी शर्ट अरेंज करायला, कारण की छोट्या जागेमध्ये भरपूर असे कपडे मावतात. सेपरेट खूप चांगली आपल्याला कळेल पण आणि दिसायला पण छान दिसतात व्हिडिओमध्ये की मला समजा जर कोणता पण टी शर्ट घ्यायचा असेल तर मी पटकन असं घेईल ह्या बॉक्समधनं. आणि सोबतच मी माझ्या शेजारी त्याच्या म्हणजे डेली यूजचे पण कपडे ठेवलेले आहेत, ते पण एक सेक्शन वेगळं आहे. आणि प्लस पॅन्ट वगैरे आहेत, त्याच्या डेली वेअरच्या पॅन्ट वेगळ्या ठेवते आणि जीन्सच्या पॅन्ट पण वेगळ्या ठेवते. तर हे एकावर एक ठेवल्यावर कसं होतं की कुठे काय ठेवलेलं आहे हे पण लक्षात राहतं आणि कोणी विचारलं तरी पण त्यांना सांगायला खूप सोपं जातं. तर तुम्ही पाहत आहात व्हिडिओत माझं कपाट व्यवस्थित आवरणं झालेलं आहे. माझं पण सेक्शन मी लावलेलं आहे आणि अर्णवचं पण लावलेलं आहे. तर चला आता थोडंसं म्युझिक लावते इथे आणि तुम्ही एन्जॉय करा. मैत्रिणींनो, सेक्शन केल्यामुळे किती छान आणि सोपं असं दिसतंय की आपल्याला जे लागतं तेच आपण काढू शकतो, बाकीचे कपडे न विस्कटता. तर माझं फायनली कपाट असं खूप छान आवरण झालेलं आहे आणि रूम पण खूप छान आवरून झालेली आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.